युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल कमी करा किंवा त्याचं तसं आवाहन केलं होतं आणि त्याच्यानंतर पुण्यात जे आहे ते बऱ्याच पेट्रोल पंपांवरती रांगा ज्या आहेत त्या लागल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र या सगळ्यात अनेक बातम्या अशा समोर आल्या की ज्यात असं म्हटलं होतं की पुण्यातील पेट्रोल पंप जे आहेत त्यांना दिवसाला फक्त एकच टँकर दिला जातो आहे, ज्याच्यामुळे दिवसभरात तो टँकर संपतो, म्हणजे ते पेट्रोलचा जो वापर आहे तो संपतो आणि संध्याकाळी पुण्यातील पेट्रोल पंप जे आहेत ते लवकर बंद होतात, ज्याच्यामुळे जे उशिरा येतात त्यांचं ऑफिस उशिरा सुटतं, त्यांचे जे नागरिक आहेत त्यांना पेट्रोल घेण्यास मिळत नाही। मात्र या सगळ्याची सत्य परिस्थिती नेमकी काय आहे, पुण्यामध्ये खरंच पेट्रोलचा तुटवडा आहे का, हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पुणे पेट्रोल असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल आहेत। आपण त्यांच्याकडून सगळं सविस्तर जाणून घेऊया। सुरुवातीला तर जे सध्या बातम्या येत आहेत त्यामध्ये किती तथ्य आहे त्याचं विश्लेषण तुम्ही करून सांगा बरं। काही बातम्या 1-2 दिवसात असे झाले होते आणि त्या संदर्भात मला बरेच लोकांचे कॉल येऊन गेले। त्यांना जी वास्तू परिस्थिती आहे ती मी समजवलेली आहे की अशी कुठल्याही प्रकारची अशी टंचाई किंवा काही रिस्ट्रिक्शन आणलं गेलं नाही आहे सरकाराकडनं किंवा असं काही नाही की पंतप्रधानांनी जे आवाहन केलेले लोकांना त्याच्यामुळे काही एकच लोड भेटतो असा काही विषय नाही आहे। माझं हेच म्हणणं आहे की भरमसाठ आम्हाला पेट्रोल डिझेल मिळतो आहे कंपन्यांकडनं, जशी आमची ऑर्डर असेल प्रत्येक डीलरची त्या हिशोबाने माल मिळतो, कधी त्याच दिवशी मिळतो, कधी दुसऱ्या दिवशी मिळतो, कधीतरी असं होऊन जातं की त्या दिवसाचा सेल जास्त झालेला असतो त्यामुळे ती टँकर जर यायला लेट झाली तर त्यामुळेच माल संपू शकतो। काही जागी पूर्ण पंप बंद होऊ शकतात, खूप क्वचित आहे ते, पण एखाद्या वेळी पेट्रोल संपेल, एखाद्या वेळी डिझेल संपेल, तर एखादं प्रोडक्ट होऊ शकतं। पण आम्हाला थोडंसं म्हणजे एक अजूनही भीतीचं वातावरण दिसत आहे पब्लिकमध्ये की माल संपेल किंवा माल भेटणार नाही। तर माझी एवढीच विनंती आहे पुणेकरांना की असं काही नाही आहे। जे आपण आता आज 48 किंवा 49व्या दिवसवरती आपण थांबलेलो आहोत। पुणे पेट्रोल डीलर असोसिएशन पुणे हे जिल्हा अधिकाऱ्यांसाहेबांशी साहेबांशी कंटिन्यूस टचमध्ये आहे, मिनिस्ट्रीसोबत टचमध्ये आहे, ऑइल कंपन्यांसोबत टचमध्ये आहे। जेवढं काही पेट्रोल डिझेल संदर्भात कोऑर्डिनेशन आहे ते आम्ही कंटिन्युअसली करत आहोत। तर आपण बघितलं बाकी जिल्ह्यांसारखी जी परिस्थिती पुण्यात अजून काही आलेली नाही आहे शॉर्टेजची, म्हणजे काही किंवा रांगा मोठ्या लागलेल्या असाही काही विषय नाही आहे। तर माझी एवढीच परत विनंती आहे पुणेकरांना की आपण घाबरून जाऊ नका, जी काही परिस्थिती असेल आम्ही कळवत जाऊ, जर असं काही झालं तरी आम्ही कळवत जाऊ पब्लिकला, ज्यामुळे पुढं जाऊन कोणाला काही अशी असं प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन येणार नाही कोणाला। सध्या पुण्यातील जे पेट्रोल पंप आहेत तर तिथे नागरिकांना लवकर पेट्रोल नाही मिळत, म्हणजे संध्याकाळीच पेट्रोल पंप बंद होत आहेत, तर हे खरं आहे का बरं, आणि ज्याच्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत अशा देखील काही बातम्या आहेत। मॅडम असं झालं होतं, मला असे 2 लोकांचा परवा रात्री फोन झाला होता की काही पेट्रोल पंप बंद आहेत एक पर्टिक्युलर एरियामधलं। तर माझं हे म्हणणं आहे की आता पेट्रोल पंपांना असं काही फिक्स टायमिंग नसतं, काही पंप 10लाही बंद होतात आणि काही पंप रात्रभरी चालू ठेवतात, 24 तास सेवा देतात लोकांना। तर मे बी असं झालं असेल की एखादा पंप काही म्हणजे त्यांच्या टायमिंगच्यामुळे लवकर बंद झाला असेल, पण दुसऱ्या पंपावरती एखादा माल पोचला नसेल टायमिंगवरती म्हणून तो पंप बंद करण्यात आला। तर हे असं होऊ शकतं, पण असं काही नाही आहे की माल मुद्दामून कंपन्यांनी दिला नाही किंवा दुसरं काही अशा प्रॉब्लेममुळे किंवा माल देत नाही आहेत अशा प्रॉब्लेममुळे पंप बंद होत आहेत, हे असं काही नाही आहे। म्हणजे तुम्हाला एखादा किंवा दुसरा पंप बंद दिसेल, पण आज पुणे जिल्ह्यामध्ये 1023 पंप आहेत। जर अशी काही परिस्थिती झाली असती किंवा माल कमी दिला गेला असता किंवा एकच टँकर दिली गेली असती तर तुम्हाला असे बरेच पंप बंद दिसले असते पूर्ण जिल्ह्यात। म्हणजे या बातम्या ज्या सध्या पसरत आहेत त्या फेक आहेत असं आपण म्हणू शकतो का? मी फेक नाही म्हणणार, पण आता कसं होतं की कोणाला काही दिसलं म्हणून त्यांनी त्याची बातमी केली। पण माझं एवढंच म्हणजे सगळ्या मीडिया हाऊसेसला विनंती आहे की जी काय परिस्थिती असेल आपण असोसिएशनच्या बॉडीशी किंवा माझ्याशी टचमध्ये राहून आपण जी काय बातमी येतात त्या हिशोबाने लावावी किंवा जिल्हा प्रशासनाशी आपण टचमध्ये यावं किंवा कंपन्यांशी पण आपण टचमध्ये यावं, कारण हे तिन्ही स्टेक होल्डर्स आहेत जे क्लोजली मॉनिटर करत आहेत सगळ्या गोष्टी। एखाद्या बातमीमुळे त्याचा वेगळा इफेक्ट येऊ शकतो, लोक घाबरून जास्त पंपांवरती ते गर्दी करतात। म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, परत पुणेकरांनाही विनंती करतो की माल मिळत आहे, ज्या दिवशी आम्हाला असं माल भेटणार नाही आम्ही स्वतःहून पुणेकरांना सांगूयात, कारण आमचं असोसिएशन खूप ॲक्टिव्ह आहे आणि आपल्या सगळ्या नागरिकांच्या सपोर्टमुळेच आपण हे 48 दिवस चांगले सुरळीत काढू शकलो आहोत। एवढीच धन्यवाद। नक्कीच आता आपल्यासोबत पुणे डीलर असोसिएशनचे अध्यक्ष होते। नेमकी पुण्यात पेट्रोल डिझेलची काय परिस्थिती आहे आपण त्यांच्याकडून समजून घेतलं आहे। पुण्यात सध्या पेट्रोल डिझेलचा कुठलाही तुटवडा नाही आणि तसा जर आलाच तर पुणेकरांना सर्वात आधी कळवण्यात येईल। त्याच्यामुळे सध्या ज्या बातम्या पसरत आहेत
त्याच्यावरती पुणेकरांनी विश्वास ठेवू नये असं यांच्याकडून आवाहन करण्यात आले. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.